परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला काही क्षेत्ररक्षण झालंय. कोणती धावसंख्या मात्र या चेंडूवरती अर्जित केली जाणार नाहीये. फलंदाज आपण पाहतोय सज्जन मोकल. पहिला चेंडू मात्र निर्धाव खेळला गेलाय सज्जन मोकलच्या माध्यमातून. हा चेंडू खोलवर टप्प्याचा आणि यष्ट्यांच्या मधोमध पकडला गेलाय. अति महत्वाची विकेट, महत्वाचा खेळाडू. इट्स अ विकेट डाऊन. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून सज्जन मोकल मैदानातून बाहेर. महत्वाचा मोहरा मात्र मैदानातून बाहेर आलाय. या विकेटची खऱ्या अर्थाने नक्कीच गणेशपुरी संघ खूप आतुरतेनं वाट बघत असेल. ती विकेट मात्र पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती मात्र मिळवली गेली आहे. ती प्रथमेश कोहली याच्या माध्यमातून. टीट फॉर टॅट याचं प्रत्युत्तर आपल्याला मात्र दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळालंय. ते प्रथमेश कोहलीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सोमनाथ ठाकूर. इन ॲट नंबर 3. हा चेंडू सफल होऊन केलायचा होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. तिसरा चेंडू मात्र नक्कीच निर्धाव चेंडू फेकला गेलाय. प्रथमेश कोहली जाम नक्कीच कामगिरीसाठी ओळखला जातो. चेक केला जाईल नक्कीच बॅट्समन रिव्ह्यू. थर्ड अंपायर नक्कीच चेक करतील. तत्पूर्वी नक्कीच आपण सूचना करू इच्छितो. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. मैदानाच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षक वर्गानं काही राडा करू नये, अन्यथा त्यांना नक्कीच आयोजक त्यांच्या भाषेनं उत्तर देतील अशी मात्र नक्कीच सूचना केली जाते. या स्पर्धेला गालबोट लागेल असं कोणतंही वर्तन आपल्याकडून घडणार नाहीये. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू आला आहे. प्रथमेश कोहली इथून मात्र नक्कीच आपल्या गोलंदाजीतील ताकद दाखवतोय, आक्रमकता दाखवतोय, हाकार माजवताना दाखवतोय. आपल्या गोलंदाजीतील दादागिरी मात्र दाखवली जाते. प्रथमेश कोहलीच्या माध्यमातून थांबवलं गेले फलंदाजांना. आतापर्यंत फेकले चेंडू 3. एकही धावसंख्या मात्र खर्ची केली गेली नाही आहे. ही मात्र ताकद आहे गणेशपुरी संघाची, ती दाखवत असताना. हा चेंडू नक्कीच उडवला गेलाय मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मात्र आलाय हाय अँड सम षटकार. शांत राहिलेला फलंदाज मात्र इथून मात्र किती वेळ शांत राहील. या चेंडूवरती नक्कीच वन बाउन्स सीमा पार ओव्हर द रोप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मात्र आलाय नंदनीत असा चौकार. मधुर गीत आपण ऐकलत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. 4 षटकार हॅट्रिक ज्या फलंदाजांच्या माध्यमातून गेल्या गेल्यात. पहिला फलंदाज होता ऋतिक पाटील मॅन फ्रॉम कलंबुसरे. दुसरा फलंदाज होता शिवतेज कोहली गव्हाण बी संघाकडून. शिवम पाटील आवरे संघाकडून, तर भावेश कोहली ट्रॉम्बे संघाकडून. हे 4 फलंदाज होते. 6 हॅट्रिक सलग 3 षटकार खेळणारे हे फलंदाज. धावसंख्या पण धावफलकावरती पाहतोय 10 धावसंख्या. पहिलं षटक 3 चेंडूंवरती अक्षरशः दादागिरी दाखवली होती. आपल्या गोलंदाजीतील आक्रमकता दाखवली होती. तदनंतर मात्र प्रत्युत्तर दिलं गेलंय. ते फलंदाज आपण पाहतोय सोमनाथ यांनी. या चेंडूवरती मात्र पहा सन्मानजनक रीतीनं मात्र खेळून काढला. तदनंतर मात्र नक्कीच थर्ड अंपायर कडे रेफर केलं जाईल. डायरेक्ट हिट मात्र झालाय पॉइंट रिझन मधून. इथून मात्र नक्की धोक्याची घंटा वाजली का हे
चेंडूवरती जी हिट केली गेली तो नक्कीच क्षेत्ररक्षक होता प्रवेश कोहली. विकी डोलकर यांना नक्कीच चांगलं डायरेक्ट हिट करत मात्र फलंदाज बाद केलाय. नवीन गोलंदाज मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गव्हाण यांकडून मात्र षटक सादर करण्यासाठी VRCC गणेशपुरी संघाचा आणखीन एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं तर टाइम अलर्ट असेल याची नोंद घ्यायची आहे. पंचांनी टायमर लावला गेलाय. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकणं अनिवार्य असेल, अन्यथा चौथं षटक फेकत असताना आपला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. प्रवेश कोहली आणखीन एक रायझिंग स्टार ऑफ VRCC गणेशपुरी, एक नवतरुण नक्कीच नवयुवक आणि नवनिर्वाचित म्हणून जास्तीत जास्त सामन्यांमध्ये ज्याची चांगली कामगिरी राहिली आहे, द्रुतगती असा गोलंदाज म्हणून ओळखला जातो तो प्रवेश कोहली गोलंदाजी मार्कवर. या चेंडूवरती नक्कीच फटका खेळायचा होता, परंतु वेगवान चेंडू त्या वेगानं मात्र उत्तर देता आला नाही आहे. या चेंडूवरती मात्र धावसंख्या मिळेल ती एका धावेनं मात्र संघ पुढे सरकतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय TMCC बोरकार संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 11 धावसंख्या धावफलकावरती. दुसरं षटक प्रवेश कोहली याचा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 10 धावसंख्या आल्या. ते षटक मात्र साकारलं होतं प्रथमेश कोहलीनं. त्याच्यामध्ये 2 चेंडूवरती आपण 2 फटके मात्र पाहिलेत, एक षटकार एक चौकार, त्यानंतर जे 4 चेंडूंनी धाव फेकले. गोलंदाज प्रवेश प्रवेशचा पुढचा चेंडू इथून मात्र नक्कीच भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. बॅटचा संपर्क झालाय परंतु टायमिंग मात्र जुळलं नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक. इथून मात्र फलंदाज आणखीन एक बाद होईल. तो स्वप्नील बॅक टू द डगआउट. युवराज राखी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाज प्रवेश कोहली याची आपण चर्चा करत होतो. सध्याच्या घडीला VRCC गणेशपुरी संघाकडून या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बऱ्याचशा स्पर्धामध्ये महत्त्वाची आणि नक्कीच निर्णायक गोलंदाजी ज्या गोलंदाजाच्या माध्यमातून साकारली जाते तो गोलंदाज आपण पाहतोय प्रवेश कोहली. न्यू यंग रायझिंग स्टार मात्र आपण पाहतोय एक नवतरुण गोलंदाज जो मात्र नक्कीच कमी वेळामध्ये जास्तीत जास्त स्पर्धा खेळत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत मात्र नावारूपाला आलाय. तर VRCC गणेशपुरी संघाकडून खेळत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये युवराज राखी. सामना करील गोलंदाज आहे प्रवेश कोहलीचा. पुढचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. तर प्रवेश 2 चेंडू फेकलेत, 1 विकेट 1 सिंगल रन अशी आपण पाहतोय षटकाचं कृतकरण. प्रवेशचा पुढचा चेंडू ही चेंडू वेगवान होता, शरीरावरती आदळला गेला. तदनंतर मात्र लेग बिफोर विकेटची अपील जरूर केली गेली. डायरेक्ट हिटची संधी प्रथमेश कोहलीकडे होती परंतु टिपली नाही आणि इथून मात्र लेग बायच्या स्वरूपात एक अव्हांताच्या स्वरूपात मात्र ही धाव अर्जित केली जाईल. तदून मात्र स्ट्राईक रोटेशन झाले. स्ट्राईक वरती आलाय फलंदाज आपण पाहतोय विघ्नेश राखी. TMCC बोरकार संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय. बारा धावसंख्या धावफलकावरती होत्या परंतु इथून मात्र बॅटचा स्वीट साऊंड आलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा मात्र आलाय लांबलच कसा विघ्नेशच्या बॅट मधून षटकार. नक्कीच चांगलं गुणलेखन यशवंतजी कोहली यांच्या माध्यमातून केलं जात आहे. तसेच सौरव कोहली पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवरती षटकार आला होता. दुसऱ्या षटकाच्या ही चौथ्या चेंडूवरती षटकार आलाय. इथून मात्र नक्कीच पाहतोय आपण धावसंख्या धावफलकावरती 18 धावसंख्या. परत एकदा नक्कीच या वेळेला मात्र नक्कीच
मिस टायमिंग झालंय आणि झेल खाली क्षेत्ररक्षकाला आहे, टिपला गेलाय झेल. विघ्नेश या फलंदाजाचा संपतो इथं खेळ. ते षटकार आल्यानंतर मात्र कशा रीतीने कमबॅक केलं जातं, त्या षटकाराचं कोणतंही दडपण मात्र या गोलंदाजावरती पाहायला मिळालं नाहीये. आपली जी गोलंदाजीची स्ट्रॅटेजी आहे, जे नैसर्गिक गोलंदाजी आपल्या रीतीने केली जाईल, ती गोलंदाजी मात्र मन शांत ठेवून मात्र या मैदानावरती आपण पाहतोय. माइंडसेट गोलंदाजी कशाला म्हटली जाते ही मात्र आपल्याला प्रवेश कोहलीच्या माध्यमातून पाहायला मिळते. विकेट आले, विकेट नंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये इन झालाय आपण पाहतोय. वेदांत डाकी TMCC बोरखा संघाचा आणखीन एक फलंदाज मैदानामध्ये जातोय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तो वेदांत डाकी. धावसंख्या धावफलकावरती असताना आपण पाहतोय 18. दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रवेश कोहली. लास्ट बॉल ऑफ द डिले इस ओव्हर पाहतोय. लास्ट बॉल शेवटचा चेंडू. हा चेंडू नक्कीच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतील तद्वर मात्र नक्कीच एक सिंगल पूर्ण केली जाईल. अतिशय वेगानं मात्र ही सिंगल पूर्ण केली. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या TMCC बोरखार संघाची ती मात्र पाहतोय 19 धावसंख्या. 3 गडी बाद 19 धावसंख्या. डी आपल्याला पाहायला मिळते. एक 2 प्रतिस्पर्धी आपण मैदानामध्ये पाहतोय. एक एका बाजूला आहे TMCC बोरखार संघ ज्यांच्या वाटेला प्रथमतः फलंदाजी आली आहे. त्याने आतापर्यंत धावसंख्या जमवल्या त्या 2 षटकांमध्ये 19, 4 गडी बाद 19 अशी धावसंख्या धावफलकावरती असताना तर एकीकडे आहे VRCC गणेशपुरी उल्वे नोडमधील एक मातब्बर संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं. प्रथमेश कोहली अँड टीम मात्र आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी अजित कोहली गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आलाय. सामना करण्यासाठी आपण फलंदाज पाहतोय. वेदांत डाकीसाठी पहिला चेंडू स्लोवरून होता, फसवा चेंडू फेकला गेला. इथं मात्र पूर्णपणे बीट केलंय त्या वेदांत डाकीला आणि इथून मात्र थांबवलं गेलंय ते नक्कीच धावसंख्येला. आणि वेदांत डाकीला पाहतोय निर्धाव चेंडू केला असताना डॉट चेंडू आलाय. धावसंख्या मात्र आहे त्या स्थितीमध्ये आपण पाहतोय 19 धावसंख्या. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3रं षटक मार्गस्थ झालंय. MTHL अटल सेतू एंड कडून पाटणे क्रिकेट मैदानावरती ही स्पर्धा आपण पाहतोय. साई गणेश चषक 2025 ही स्पर्धा दुसऱ्या फेरीतील पहिली लढत गणेशपुरी विपक्ष बोरखार या 2 सामन्यादरम्यान संघादरम्यान रंगली जाते ही लढत. चेंडू नक्कीच परत एकदा कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढलाय. जमिनीला अगदी घरंगळत चेंडू गेलाय. नक्कीच थ्रो बरोबर एंडला आलाय आणि इथून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. अतिशय चपलाईनं मात्र या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. फलंदाज आपण पाहतोय वेदांत आणि युवराज हे 2 फलंदाजांमध्ये गोलंदाज आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचा अजित कोहली. पहिला चेंडू निर्धाव तदनंतर मात्र 2 धावा आल्यात. हा चेंडू परत एकदा व्हेरिएशन पाहायला मिळाला. थोडा शॉर्ट ठेवला गेला चेंडू नक्कीच फलंदाजापासून दूर ठेवला गेला आणि तदनंतर मात्र या निर्धाव चेंडूची फेकी केली गेली ती अजितच्या माध्यमातून. जेवढे डॉट चेंडूचे नक्कीच पर्सेंटेज वाढले जातील, डॉट चेंडू जेवढे येतील पूर्वार्धामध्ये तितक्या मात्र नक्कीच धावसंख्येवरती आला लावण्यात यशस्वी राहील गोलंदाज. हा चेंडू परत एकदा नक्कीच पुढे ठेवला होता. या वेळेला स्लोवरून होता परंतु पुढ्यामध्ये टाकला. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र ही धावसंख्या अर्जित केली जाईल. पंच विशी कोहली सर यांचा मात्र लेग बायचा इशारा आलाय. 22 धावसंख्या धावफलकावरती
WTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र लाईव्ह कव्हरेज केली जाते. यूट्यूब लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय WTC क्रिकेट याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. हा फटका मात्र सजवला गेलाय, तिथं क्षेत्ररक्षक नाहीये आणि फ्लाइट एट 6 मात्र पाहायला मिळतोय. हा फलंदाज होता, नक्कीच आपण पाहतोय युवराज डाकीच्या बॅटमधून. नक्कीच या षटकारानं मात्र नवसंजीवनी आली असेल TMCC बोरकर संघाच्या गोट्यामध्ये. आपण पाहतोय या षटकारामध्ये धावसंख्या 6 पुढे सरसावते. 28 धावसंख्या धावफलकावरती. हा चेंडू परत एकदा नक्कीच चांगला फटका नक्कीच खेळायचा होता. जमिनीला घरंगलत मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू वरती आला, तद्वर मात्र एक सिंगल धाव अर्जित केली जाते. एका सिंगल धावेच्या सहाय्याने आपण पाहतो हे षटक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ संपला गेला. पूर्वार्धातील धावसंख्या धावफलकावरती आहे ती प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या TMCC बोरकर संघाची आपण पाहतोय 29. 4 गडी बाद 29 अशी धावसंख्या धावफलकावरती असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. डीजे संघ असेल. पुढील लढत आपण पाहणार आहात या दोन संघादरम्यान. तत्पूर्वी चालू लढत आपण पाहतोय VRCC गणेशपुरी विपक्ष TMCC बोरकर या दोन संघादरम्यान. VRCC गणेशपुरी संघानं प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आतापर्यंत पाहिलं तर TMCC बोरकर संघ प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकामध्ये धावसंख्या जमवल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29. चौथा षटक, पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल का? 3 क्षेत्ररक्षक धावत होते परंतु कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये आणि या चेंडूवरती मात्र नक्कीच धावसंख्या अर्जित केल्या जातील त्या 31 धावसंख्या या 2 धावेच्या सहाय्याने नक्कीच आपण पाहतोय धावपटलावरती. अविनाश डौलकर या गोलंदाजाला आपण पाहतोय. चौथं षटक VRCC गणेशपुरी संघाकडून फेकत असताना पहिल्या चेंडूवरती झेल उडाला होता. तदनंतर मात्र हा फटका सजवला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला आहे. नक्कीच रनआउटची संधी जरूर वळली गेली आहे. परत एकदा 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते 2 फलंदाजांच्या माध्यमातून. आपण पाहतोय परत एकदा 2 धावा अर्जित केल्या जातील. 2 धावा धावपटलावरती ऍड केल्या जातील. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 33 ऑन स्कोर कार्ड. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये TMCC बोरकर संघ प्रथमतः फलंदाजी करतोय पूर्वार्धामध्ये. उर्वरित चेंडू बाकी असतील 4 चेंडूंमध्ये किती टार्गेट सेट केलं जाईल, एखाद दुसरा मोठा फटका खेळला जाईल का या फलंदाजांच्या माध्यमातून? तर स्ट्राईक कडे असणारा फलंदाज आपण पाहतो युवराज डाकी. एक षटकार जरूर खेळला गेला त्याच्या माध्यमातून. अविनाश 6 चेंडू परत एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. या वेळेला मात्र प्रथमेशनं कॉलिंग केलंय की मी घेणार झेल, परंतु मात्र हा आत्मविश्वासाने झेल वरती गेलेला, परंतु झेल जज करता आला नाही आणि कॅरी करता आला नाहीये. त्याचं रूपांतर मात्र आपण पाहिलं तर परत एकदा ह्या चेंडूवरती मिळाल्या धावा 2. टोटल आपण पाहतोय 2 धावेने पुढे सरकते. 35 धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या 3 चेंडूवरती धावून काढल्या त्यात 6 धावा. 2-2-2. पहिल्यांदा सलग 3 चेंडूंवरती 3 वेळा दुहेरी धाव मिळवण्याचा विक्रम मात्र राहिलाय तो युवराज डाकी आणि टीम TMCC बोरकरच्या नावावर. ह्या चेंडूवरती मात्र फटका सजवला गेलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. इथून माझा नक्कीच प्रयत्न चांगला गेलाय आणि पंचांचा इशारा आलाय. हा मात्र असेल षटकार. डीजे थँक्यू डीजे. इथून माझा फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल, चेक केला जाईल.
तिथं प्रेक्षक आहेत, त्यांनी इशारा केला असेल पंचांना, तर नक्कीच तेही सांगू शकतील. प्रेक्षकांनी इशारा केला असेल, प्रेक्षकांचा इशारा नक्कीच. आणि हा षटकार असेल, पाय लाईन वरती आहे आणि बॉल तेव्हा हातामध्ये होता. चेक केलं गेलंय आणि प्रेक्षकांनी तिथून कळवलं गेलंय टीम VRCC गणेशपुरी आपणही कोऑपरेट करायचं आहे. हा षटकार असेल. रिप्ले ब्लॅक मध्ये आपण पाहिलं तर चेक केलं गेलं, थर्ड अंपायर आमच्यापर्यंत नक्कीच डिसिजन कळवतात. हा षटकार असेल. या षटकारानं मात्र नक्कीच परत एकदा आपण पाहतो या सामन्यामध्ये रंगत वाढली जाईल. 41 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. चौथं दशक +1. 41 धावसंख्या धावफलकावरती. चेंडू बाकी असतील अजूनही आपण पाहतोय 2. ह्या षटकाचा विचार केला आतापर्यंत 12 धावसंख्या आल्यात या षटकामध्ये. शेवटचे 2 चेंडू कशा रीतीने खेळले जातील. फलंदाज मात्र आपण पाहतो युवराज डाके आतापर्यंत 2 षटकार आणि 3 दुहेरी याच्या माध्यमातून मात्र 19 धावसंख्येवरती खेळतोय. चेंडू सामना केलाय 7 चेंडू 19 धावसंख्या खेळल्यात. इथून मात्र परत एकदा त्याच रिझन मध्ये आता टीट फॉर टॅट. आता मात्र कोणतीही चुकी नाहीये. या चेंडूवरती मात्र प्रत्युत्तर दिलं गेलंय. ते गोलंदाज अविनाश डोलकरच्या माध्यमातून तू मारू शकतो तर मीही अडकवू शकतो हे मात्र दाखवून दिलंय ते अविनाश डोलकरनं. पाचवा फलंदाज बाद झालाय TMCC बोरकर संघाचा. आणि चला लगेचच टॉस विन साठी 2 संघांना विनंती केली गेली आहे. किरण 11 ट्रॉम्बे रोहन आणि धाकटी जुई संघाचा संघनायक आलेला आहे इथं. किरण 11 ट्रॉम्बे रोहन आपल्या संघाचा जर संघनायक इथपर्यंत पोहोचला नाही हे षटक संपण्या अगोदर तर मात्र नक्कीच चला वळू या मैदानाकडे. शेवटचा चेंडू या षटकातील. या चेंडूवरती मात्र नक्कीच पंचांचा इशारा आलाय. शेवटच्या चेंडूवरती मात्र काय घडलं जाते पहा. 2 पंचांतील आपसात चर्चा करतील आणि निर्णय पोहोचवतील आपल्यापर्यंत. वाईड चेक करायचं आहे. वाईड चेक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वाईड नसेल. शेवटच्या चेंडूवरती मात्र डॉट चेंडू आलाय. आपण पाहतोय तो अविनाश डोलकरचा. 4 षटक समाप्त झालेत. 4 षटकांमध्ये धावसंख्या जमावली गेली आहे ती 41. उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहात ही फाईट VRCC गणेशपुरी विपक्ष TMCC बोरकार संघ या 2 संघादरम्यान TMCC बोरकार संघानं 41 धावसंख्या जमावल्या गेल्या. तदनंतर मात्र VRCC गणेशपुरी संघाला जमवायच्या आहेत 24 चेंडू 42 धावसंख्या जमवायच्या आहेत उत्तरार्धामध्ये. ह्या धावसंख्या कशा रीतीने जमवल्या जातील. गोलंदाजांची कमाल आणि फलंदाजांची धमाल मात्र आपल्याला उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण मायक्रोफोनवर करूयात बदल. मायक्रोफोनवर नक्कीच आपल्या समेत जोडले जातील अमितजी म्हात्रे सर. आणि नक्कीच नाणेफेकीचा कौल लागला. नक्कीच धाकटी जुई संघाकडून आपण हा सामन्याचा निकाल लागल्यानंतर लगेचच निर्णयाची अंमलबजावणी करायची याची नोंद घ्यायची आहे. आणि चला आपण जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल तसा मात्र नक्कीच आवाज ऐकणार आहात. पेन परिसरातील आणि सध्याच्या घडीला जो आवाज रायगड आणि पेन ठाणे एरियामध्ये दुमदुमला जातोय ते अमित म्हात्रे सर यांचा आपण आवाज ऐकूयात उत्तरार्धामध्ये. थँक्यू व्हेरी मच.
हेलो, बहुत बहुत शुक्रिया सहयोग। सुमधुर मराठी का आवाज़ आप सुन रहे थे। 7 रुपये की पाटिल भी है, लेकिन पहले इनिंग खत्म होने के बाद टोटल रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं मेरे हिसाब से 42-41 और 42 का टारगेट रखा है बोरकार टीम ने। तो विनती है या गणेशपुरी कप्तान को कि जल्दी सलामी बल्लेबाज मैदान के अंदर भेजिए, क्योंकि वक्त बर्बाद मत करो। और इसके बाद मुकाबला है धाकटुजी बनाम किरण 11 टॉम्बे आणि षटकर हॅट्रिकसाठी प्रथमेश कोहलीसाठी 18,000 कोणाकडून? रोहन गरत, जॉन्टी, निर्जा 11 नावा, षटकऱ्यांसाठी 18,000 हे प्रथमेश मार आणि आपण मग नंतर बघू काय असेल ते। बघा 18,000 रुपये षटकर हॅट्रिक साठी प्रथमेश कोहलीसाठी, रोहन जॉन्टी, निर्जा 11 नावा। पैसे जमा आहेत अनेककडे काय पाहिजे असं ते चेक करला का? बॉल चेक केलं माझं वाटतं माणसाला, कुठले पाहिजे ते घ्या। अहो चला बोरकार, बसू नका, क्षेत्ररक्षण जातून घ्या। वेळ नाही 5 वाजतील इथं, सकाळी कोंबडा हरवेल। प्रथमेश लवकर बॉल चेक कर आणि चला नेक्स्ट मॅच धाकटुजे वर्सेस किरण 11 ट्रॉम्बे, दोन्ही कॅप्टन टॉस साठी लगेच हजर व्हा। ट्रॉम्बे कॅप्टन आणि धाकटुजी टॉस झाला, शाबास। किती घेतले बॉल? 2 बॉल। बघा धाकटुजी तयार आहे आमची। नाही ना, तर इथंच काय होईल आता, उद्या सकाळी परत प्रत्येकाचे दौरे आहेत, तिकडे विशू कोळी यांना कुठेतरी जायचं असेल नाही ना, बरं झोपा का घरी, म्हणजे टेन्शन नाही। म्हणून गावात टुर्नामेंट असली की बरी असते, माणसा झोपायला भेटते, आणि बाहेर असली की उठायला लागते माणसाला, तो आपापणच उठते। चलो मुकाबला शीघ्र शुरू कीजिए और या 42 का पीछा करना है, देखना पड़ेगा किसमें कितना दम और कौन बनेगा बाजीराव सिंघम। बोरकर एक्सप्रेस बॉलिंग ट्रैक के ऊपर, आणि बोरकरची आग लागली एकदा की समजाची सेफ्टी पण जळून जाते। हाईट बघा कशी उंच आहे, सासरा सुद्धा बोलल जावे मला उंच भेटला। 56 नंबर की जर्सी पहनकर सामने इस बार देखा जाए प्रथमेश कोहली को 18,000 रुपए, लगातार 3 छक्के के लिए रोहन जॉन्टी, निर्जा 11 नाहा। पहला मैंडेटरी पावर प्ले और पहली गेंद प्रथमेश कोहली तैयार है खेलने के लिए। बल्ला जमीन के ऊपर जोरदार लगा, यह आवाज आया और ऐसा लगा कि क्या छोटी क्या, ये देखिए बोरकर वालों की भी खासियत देखिए, ऐसा लग रहा है कि अंपायर पट के हुआ उंगली खड़ी करेगा। अंपायर गांव वाला है ना, थोड़ा पाव वाला है, तो उन्हें मालूम है ना ये कुछ चल भी सकता है। तो फिलहाल ये गेंद डॉट वाइड यॉर्कर फेंका था और गति के साथ फेंका था, मीडियम फास्टर गेंदबाज है। दूसरी गेंद लेफ्ट ओवर द विकेट शुभमडा की, और यहां मिड ऑन दायरे के अंदर है, रन की गुंजाइश नहीं है। 2 गेंदें डॉट चली गई है। पहला मैंडेटरी पावर प्ले चल रहा है और 2 खिलाड़ी गज के बाहर है, 10 बार 9 खिलाड़ी दायरे के अंदर है। जीतने के लिए 42 रनों का टारगेट है यहां वीआरसीसी गणेशपुरी टीम के सामने। एक मिड ऑफ एक मिड ऑन है, एक यहां हम देख सकते हैं तो एक 5 स्लीप है, एक गली है, एक पॉइंट स्कोर पॉइंट खिलाड़ी तैनात है, एक शॉट पॉइंट लेके शॉट स्कोर लेके, एक खिलाड़ी देख सकते वहां कॉर्नर के क्षेत्र में,
और एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर तैनात कर दिया सीमा रेखा के नजदीक। ये फील्डिंग की हुई है रचना इस मैंडेटरी पावर प्ले के लिए। रन बन चुके टोटल कोई नहीं अभी। और शरीर से दूर रखा है, दिमाग के साथ गेंदबाजी चल रही है। प्रथमेश को जितने शरीर से दूर रखेंगे उतना फायदा होगा। आउटसाइड ऑफ टर्म गेंद थी और जबरदस्त गेंदबाजी और लयधारी है गेंदबाजी में, जहां प्रथमेश को यहां शुभम डाकी ने बांध के रखा है। टोटल स्कोर है 0। 3 बॉल खत्म। चौथी बॉल लेफ्ट आर्म ओवर द विकेट। बाएं हाथ के गेंदबाज है, दाएं हाथ के बल्लेबाज कोहली तैयार है और ड्राइव खूबसूरती के साथ कवर ड्राइव किया है। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ प्रथमेश कोहली ने खुद का खाता ओपन किया और पहला रन मिल चुका है यहां वीआरसीसी गणेशपुरी टीम को। 4 गेंदें खत्म, 2 गेंदें शेष है। अब सामना करेंगे यहां विनेश डोलकर, जो पहली दफा गेंद को खेलेंगे। और डाकी की ये 5वीं डिलीवरी। 42 का टारगेट, जीतने के लिए 41 चाहिए अभी तक। मैंडेटरी पावर पे चल रहा है बोरखार बनाम गणेशपुरी के बीच मुकाबला। और हवा में जरूर कैच इट, आउट। डोलकर चले अंडा के ड्रेसिंग रूम में वापस। 5वीं गेंद के ऊपर चलता कर दिया डाकी ने और पहली कामयाबी इस बार देखा जाए टीम के लिए यहां मिल चुकी डाकी को डीजे कमान। रवी महेंद्र हासरे आणि अंपायरची पण जोडी बघा कशी आहे, एक मुसळ आहे तर दुसरा उखल आहे। मोरिया, शाबाश, क्या सिटी का आवाज है यार, तोता भी फीका पड़ जाएगा। शाबाश शाबाश। तो नए बल्लेबाज का आगमन राहुल कोहली। कोहली पहली दफा गेंद को खेलेंगे। अंतिम बॉल शुभम डाकी की। बोरखर एक्सप्रेस है, कैच आउट। कॉटन बोल्ड विकेट नंबर इस बार देखा जाए दूसरा गॉन और यहां वीआरसीसी गणेशपुरी टीम को दूसरा झटका। वोड़ गेंदबाजी शुभम डाकी और यह बोरकर एक्सप्रेस ने पूरी तरह से ब्रेक लगा दिया गणेशपुरी टीम को। दीजिए शिकायला ते आपण जाहीर करतोय। अनिकेत भगत आणि स्वप्नील मात्रे यांच्याकडून 6 हॅट्रिक साठी प्रथमेश याच्यासाठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक आलंय। तसेच रोहन जॉन्टी यांच्याकडून 18000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे तब्बल 23000 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते षटकार हॅट्रिक साठी प्रथमेश कोहली याच्यासाठी। ओवर टू कम बॉक्स। यस यस, बहुत बहुत शुक्रिया। कि देखिए 1987 के विश्व कप में जब रिलायंस कंपनी ने जो वर्ल्ड कप आयोजित किया था ना, प्रायोजित किया था, तब उस टाइम एक छक्के के लिए 6000 रुपए थे। एक छक्के के लिए 6000 थे। तो मुझे याद आ गई 18000 आए ना, तो उस कप की याद आ गई। और वहां नवजोत सिंह सिद्धू साहब जी ने बहुत बड़ी कमाई की थी। एक छक्के के लिए 6000 रुपए रखे थे रिलायंस कंपनी ने 87 के विश्व कप में। और सेकंड बॉलर बोरखार के मिस्टर वेदांत डाकी। डाकी गेंदबाजी करने के लिए तैयार है और डाकी के सामने इस बार यहां प्रथमेश कोहली जो 1 पे खेल रहे, जिन्होंने 4 गेंदों का सामना किया। वेदांत, और कैच को पकड़ो, एक गुड कैच, लाजवाब कैच, बड़ी मछली जाल में प्रथमेश कोहली वापस। इसका मतलब आधी सेना ड्रेसिंग रूम में।
जिसका आ गया वो छा गया। मैं शुरू में मैंने बहुत जगह कमेंट्री में कह दिया है, कोई भी स्टार खिलाड़ी हो जाए, वो हर दिन खेल जाए, लोगों की इच्छा होती है, लेकिन ऐसा नहीं होता है ना। तेंदुलकर साहब हर टूर्नामेंट में, हर मैच में 100 लगा दे, लेकिन वो लगते नहीं थे। कई 94 पे आउट, कई 99 पे आउट हो जाते थे। उनतीस बार देखिए, 29 से दूर रह गए, 19 में आउट हुए। ये इस बार देखिए गेंद अच्छी थी, घूम के खेलने का प्रयास किया, लेकिन क्रिकेट के देवता बने, शांत क्रिकेट खेले। कई बार स्टीव बकनर ने गलत भी दिया, सभी को उन्हें पता, लेकिन कभी कुछ बोले नहीं, बोला बल्ला ही बोला। डाकी, और ये गेंद डाकी की वाइड होगी, ज्यादा ही गेंद बाहर है, ऑप्शन से बाहर है, और नए बल्लेबाज का आगमन हो चुका है मिस्टर अजित कोहली, और टीम का टोटल स्कोर आगे बढ़ता है, स्कोर है 2। 16 गेंद 40, और बाउंड्री, बाउंड्री में बोला ना यहां लगभग देखा जाए लॉन्ग लेग के ऊपर शानदार चौवा आया। असं सांगणं आहे की तुम्ही नुसते पाय ना हलवू नका, हिम्मत असेल तर नाचू पण शकता, असं काय नाही। बरोबर, 2000 मध्ये पारितोषिक आपल्याला मिळेल, 2010 बघा काय नाचायला का आपलं, कसं काय नाचत, 2000 भेटत आले, अंग हलवायला काय हरकत आहे। हाँ, गर्मी लोग कुछ भी करते 2000 में अंग भी हिला देते। ये पकड़ो कैच, मुश्किल है, मुश्किल है। मैंने कह दिया ना मुश्किल है। देवडागी, ये देखिए दूसरा रन पूरा कर दिया, गुड रनिंग बिटवीन द विकेट, और फील्डिंग देखिए, बॉल भी कैसे उड़ रहे देखो, और 2 रन मिलेंगे, स्कोर आगे जाएगा 8। बैकअप अच्छा किया, थोड़ा सा उनका दोष नहीं है क्योंकि इससे प्लान थी, उन्होंने ट्राई अच्छी की थी। 2 गेंदे बाकी है, स्कोर है 8। अजित कोहली खेल रहे 6 भी, इस टाइम शॉट हुआ है, और गेंद इस बार गैप में चली गई, दूसरे के लिए भाग रहे, खतरा बन सकता है। अंपायर कोहली साहब की उंगली आसमान में खड़ी, दूसरा रन आत्मघाती साबित हुआ। खिलाड़ी बैक टू द डगआउट दीजिए। ओहो, इस बार सुंदर बॉल, ओव्हर की समाप्ती। इकडे 2 षटकानंतर VRCC गणेशपुरी संघाची धावसंख्या ती 9, आणि विजयासाठी आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत, आणि मला वाटतं 33 धावांची गरज असेल। यस, 12ला 33 पाहिजे, म्हणजे प्रति षटकामागे 16.50 ची सरासरी। बघा, षटकरांच्या हॅट्रिक साठी 3000 रुपये आमचे सन्माननीय सतीश कोळी साहेब यांच्या वतीने बॅट्समन साठी जबरदस्त मौका आहे। लगातार 3 षटकार 3000।
आणि 12ला 33 रितेश साठी. लगातार 3 षटकार 3000 रुपये. मारा बघा चक्री कशी फिरते तशा प्रकारे यावेळी मात्र पैसे आहेत, फक्त हिम्मत पाहिजे. 12ला 33 पाहिजे. 16.50 का रिक्वायर्ड 100 में. मिस टाइम शॉट कॉट एंड बोल्ड आउट. विकेट नंबर 5वां गॉन. या गणेशपुरी टीम का दबाव बढ़ता ही जा रहा है. अंडर प्रेशर में आ चुकी है इस बार देखा जाए गणेशपुरी टीम. डीजे नेक्स्ट बॉल फुल टॉस है, लेकिन नो बॉल अंपायर ने घोषित किया. कमर की ऊंचाई के ऊपर बीमार है. तो अगली गेंद रिवो है. फील्डिंग डिपार्टमेंट रिवो ने फील्डिंग डिपार्टमेंट ना, यस, अंपायर को चैलेंज किया उन्होंने. तो चलिए हमारे तीसरे अंपायर चेक कीजिए. संजय जी मात्रे चेक करेंगे. अंपायर ने नो बॉल दिया है, लेकिन फिर भी फील्डिंग डिपार्टमेंट का कहना है कि ये नहीं है, नीचे बॉल है, ऐसा उनका कहना है. आपको चैलेंज है. टीवी अंपायर के पास केस. महेंद्र निकाल जाए, दूध का दूध पानी का पानी करो. WTC. इट्स नो बॉल. इट इज अ नो बॉल है, तो अगली गेंद फ्री हिट आहे. बघा इकडे रिवो तुमचा गेलेला आहे. फील्डिंग डिपार्टमेंट. अब बघा भगवान श्री कृष्ण का सुदर्शन चक्र घुमाया विशु कोहली ने. शिशुपाल के लिए उन्होंने इस्तेमाल किया था. फ्री हिट की बॉल थी, अच्छा टप्पा था. ऑन साइड के ऊपर खेलने गए थे, लेकिन गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं. डॉट गेम प्रेशर बढ़ता ही जा रहा है. मानो 10 गेंद 31. क्या गेंदबाजी बोरखार की चल रही. पूरी तरह से गणेशपुरी टीम एक मजदार में फंस गई है, और उन्हें एक नाविक की जरूरत है. उन्हें एक हीरो की जरूरत है, जो नैया लेके किनारे के ऊपर आएगा. एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, डीप एक्स्ट्रा कवर, और छक्का है, और छक्का है. शॉर्ट ऑन पुल, पुल पावर सक्सेसफुल. चरण डीजे मास्टरला कसा अनुभव आहे, कदाचित तो बसला असेल इक्वेरियनकडे, म्हणून ते जजमेंट आहे. 9 गेंदर 25, 9ला 25. यही बल्लेबाज ने कारनामा किया था पिछले मैच में. ड्राइव किया खूबसूरती के साथ. एक्स्ट्रा कवर खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, और एक ही सिंगल मिलेगा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, और सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 18.
8 चेंडू और 24 धावा। 8 गेंदे जीतने के लिए 24 चाहिए। एक छक्के से कुछ होने वाला नहीं है, छक्कों की बारिश चाहिए। 4 छक्के चाहिए। ये बाहर बेमिसाल स्ट्रोक, अद्भुत, अनबिलीवेबल, इट्स अ सेक्स। तुम्ही पुढे जरी ढिले पडले असते तर मागून आशय वाजवा की लय मध्ये आला पाहिजे काम। और ये महंगा गेंदबाज होने जा रहे विशाल। डगआउट मधून ओरडू नका गणेशपुरी संघ, शांत बसा। सात चेंडू 18 और ये भी बाहर है। पैरेलल सपाट छक्का, ठोकम ठोक, और ऐसा मारा छक्का कि गेंद में हो गया हक का बक्का डीजे। इतने ओखली में मुसल का फटका बैठने के बाद खोबरे का चकनाचूर होता है, उस तरह से 3 छक्के आए। बघा इकडं मॅच जर जिंकली तर प्रतीक कोळी, बरोबर ना, ते हॉटेलचे मालक आहेत आणि त्यांना गणेशपुरी संघाला पूर्णपणे जेवण मिळेल जर सामना जिंकला तर हॉटेल जय मल्हार। अग्री कोळी असल मेजवानीचा साथ आकाश कोळी तर्फे, वाह, प्रकाश कोळी आणि त्यांचे पिताश्री आहेत। अरे याला म्हणतात वडील। दुनिया में केवल पिता एक ऐसा इंसान है जो चाहता है कि मेरा बच्चा मेरे से कामयाब बने। आणि सर्व टीमला जेवण आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही पण येऊ। 6-12 6 बॉल 12। प्रतीक कोहली ने 2 छक्के लगाए, नितेश ने 1 और आखिरी गेंदबाज मस्कर और कैच इट, लॉन्ग ऑन के ऊपर कैच होगी, लपक लिया कैच। खेल हुआ खल्लास यहां रितेश कोहली का। और इसी के साथ आने वाले 5 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है वीआरसीसी गणेशपुरी टीम को दीजिए। सात रनों का योगदान दिया, लेकिन आखिरी 5 में 12 चाहिए अभी तक। 5 चेंडू 12 धावा। नए बल्लेबाज अविनाश डोलकर, लेकिन प्रतीक कोहली नॉन स्ट्राइकर एंड पे है। और जो आखिरी गेंदबाज के ऊपर जो कुछ जिम्मा दिया है ना, बोरखार का भवितव्य उनके पास है। और यहां हम देख सकते प्रतीक के ऊपर भवितव्य गणेशपुरी का है। ये अंपायर आपका फैसला क्या है? व्हाइट बॉल, रिवो एक ही बार है ना। अभी रिव्यू खत्म हो गया है। पुढल्या वर्षी आपण अल्ट्रा जानू। चाय बेचने के लिए दारू का नाम ले रहे तू? तेरा है वो बोलना। अगर कोई तेरे को बोलता हम पी सकते तो कोई कहां से देगा? ओ बॉल कैसी थी ये, किधर जाना चाहिए था? वासी में नहीं, इतनी दूर जाना चाहिए था। तप्पा पीछे टपका नहीं चाहिए था आपको। 4 बॉल आकरा।
ये बोरखल वाले क्या करे, बोरखल वाले की एक ही इच्छा है कि ये प्रतीक है नॉन स्ट्राइक ग्राउंड पर है, और ये गणेशपुरी वाले सोचते हैं कि प्रतीक स्ट्राइक के ऊपर आ जाए। अभी 4 गेंदे और जीतने के लिए 12 चाहिए, 4 11, 4 में 11, एक तो छक्का उड़ना ही पड़ेगा तभी प्रेशर कम हो जाएगा। लेकिन स्वप्नी मस्कर और विकेट, मस्कर की शॉट प्लेन है, बाउंड्री हो सकती है कि नहीं, ओ मोकल पकड़ो और खतरा, लेकिन वहां बनेगा क्या, बनेगा लगता है अंपायर, लगता है वहां आउट है, आउट, एक ही रन और स्कोर आगे जाएगा 32। जीतने के लिए मेरे हिसाब से यहां 3 बॉल 10, 3 लदा। बनेगा डैरेन सैमी, बनेगा, देखना पड़ेगा। आंध्र रसल यस, और कार्लस ब्रैथवेट ने भी ठोके थे 4 छक्के, तो बेन स्टोक्स की चड्डी ढीली की थी 2016 के विश्व कप में। क्या उठाएगा इस बार प्रतीक, लेकिन मस्कर गेंद फेंकेंगे, ये महत्वपूर्ण गेंद है। और सहवाग अपर कट और पीछे हट किया गेंदबाज को, 4 रन। अब 2 गेंदे जीतने के लिए 6 रन। अप्पर कट, देखिए वीरेंद्र सहवाग ऐसे ही टपका देते थे आणि 2 चेंडू विजयासाठी 6 धावा, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग, 1 छक्का गया, गणेशपुरी जीतेगा, बोरकर घर जाएगी। ये गेंद महत्वपूर्ण, 2 गेंदों के ऊपर 1 छक्का चाहिए, मतलब 2 गेंदों में 6 रन चाहिए। और 2 विकेट, और बल्ले का बाहरी किनारा, कोट बिहाइंड, समय के ऊपर, और देखिए देव डाकी गिर गए, पीछे हाथ मार रहे, सही सलामत है क्या नहीं, टोक दीजिए। कोहली अपनी टीम के लिए 17 रनों की पारी महत्वपूर्ण खेली थी, लेकिन अब टीम संकट में है क्योंकि 1 बॉल 6 चाहिए। अगर वो होते, वो सेट बल्लेबाज थे, वो मार भी देते थे, लेकिन उनके विकेट जाना ये बोरखाल टीम के लिए, और बोरखाल टीम ने राहत की सांस ली है। 1 बॉल 6, छक्का ही मारना पड़ेगा। निदाश ट्रॉफी में सौम्य सरकार के ऊपर यहां दिनेश जी कार्तिक ने डीप एक्स्ट्रा कॉल के ऊपर छक्का ठोका था और हिंदुस्तान ने वो मैच जीता था, सबको पता है, और उनका नागिन डांस बंद किया था। क्या बांग्लादेश का बहुत नाच रहे थे। हाँ, सौम्य सरकार फिर बैठ गए नीचे और वो शेर बन के आए थे, वो ढेर हो गए पूरी। 1 बॉल 6 रन, और मिस टाइम शॉट है, और इसी के साथ 5 रनों से इस मैच को जीता है टीएमसीसी बोरखाल टीम ने। वेल डन बोरखाल टीम, और हार्ड लक वीआरसीसी गणेशपुरी टीम, प्रयत्न अच्छा किया। आपका हम आभार व्यक्त करते गणेशपुरी टीम और अभिनंदन करते बोरखाल का। अब मैच है धाकटुजुई बनाम किरण 11 ट्रॉम्बे के बीच। मैन ऑफ द मैच
युवराज डाकी 7 गेंदों में 18 रन की पारी धुआंधार खेली है। वो युवराज डाकी कमन द प्लीज स्टेज एट द मैन ऑफ द मैच अवार्ड। और हार्ड लक, मस्त बैटिंग की थी प्रतीक ने, दिल जीता था लोगों का, लेकिन बाहर की जाने वाली गेंद के साथ छेड़खानी और उनकी विकेट गिरी।